राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आणि एकच चर्चा सुरू झाल्या। राज ठाकरे अमित शाह यांना भेटायला जाणार असं म्हटलं जात होतं। राज ठाकरे सुद्धा दिल्लीत दाखल होताच मला या असा निरोप आला आणि म्हणून मी आलो असं म्हणाले। दुसऱ्या दिवशी सुरुवातीला विनोद तावडे यांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर राज ठाकरे थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले। आता युतीमध्ये आणखी एक पक्ष ॲड होणार अशा चर्चा सुरू झाल्यात। त्यामुळे राज ठाकरे युतीत आले तर कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी होतील याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। राज ठाकरेंना दक्षिण मुंबईची जागा दिली जाऊ शकते। त्याचबरोबर शिर्डीच्या जागेची देखील चर्चा सुरू आहे। या दोन्ही जागा किंवा यापैकी एक जागा राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला दिली जाऊ शकते। दक्षिण मुंबईमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा आता सुरू झाल्यात। बाळा नांदगावकर हे पहिल्यापासून राज ठाकरे यांच्या सोबत आहेत। राज ठाकरेंचे एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक अशी त्यांची ओळख आहे। त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडून आणण्याची तयारी मनसेकडनं सुरू आहे। दुसरीकडे मनसेला जर महायुतीत एकच जागा देण्याचं ठरल्यास शिर्डीची जागा देखील दिली जाऊ शकते। शिर्डी लोकसभेची जागा ही शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे। तिथून देखील बाळा नांदगावकर यांना उतरवलं जाऊ शकतं। अर्थात यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाहीये। राज ठाकरेंनी साधारण अर्धा तास अमित शाह यांच्याशी चर्चा केली। त्यांच्या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी संभाव्य युतीबाबत ही चर्चा असल्याचं बोललं जातंय। त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी देखील बाळा नांदगावकर जर खासदार झाले तर मनसैनिकांना त्याचा आनंद होईल असं देखील म्हणाले। फडणवीस देखील वेट अँड वॉचच्या भूमिका घेण्यास सांगत आहेत। त्यामुळे राज ठाकरेंच्या एंट्रीने महायुतीतील जागा वाटपांचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे। आता राज ठाकरेंच्या एंट्रीने कोणाला धक्का बसू शकतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। राज ठाकरेंना ज्या दोन जागा दिल्या जाऊ शकतात त्या दोन्ही जागा या शिवसेनेच्या आहेत। दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा जे शिंदेंच्या शिवसेनेत आलेत ते इच्छुक आहेत, तर दुसरीकडे शिर्डीत देखील शिंदेंचेच विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत। त्यामुळे जर राज ठाकरेंना या दोन जागांपैकी कुठली जागा द्यायचं ठरलं तर त्याचा फटका हा शिंदेंना बसण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंना दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा दिली तर शिंदेंना इतर कुठल्या जागा देणार असा देखील प्रश्न आहे। त्यामुळे राज ठाकरे सोबत आल्यास शिंदेंना दोन जागांवर फटका बसू शकतो। दुसरीकडे अजित पवार आणि राज ठाकरेंमध्ये झालेले शाब्दिक चकमक सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे महायुतीत राज ठाकरे आल्यास अजित पवारांचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार का किंवा मनसैनिक राष्ट्रवादीचं काम करणार का असा देखील प्रश्न आहे। असं असलं तरी भाजपला मनसेचा फायदाच होणार आहे। मुंबईमध्ये अनेक मतदारसंघामध्ये मनसेची ताकद आहे। मनसे भाजपसोबत आल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो। त्यातच ठाकरे नावाचा देखील फायदा हा भाजप नक्कीच घेईल। नाशिक महानगरपालिकेत एकेकाळी मनसेची सत्ता होती, तर दुसरीकडे पुण्यात देखील मनसेचा विरोधी पक्ष नेता होता। नाशिक असो की पुणे या दोन्ही मतदारसंघामध्ये मनसेचा मोठ्या प्रमाणावर मतदार आहे। राज ठाकरेंना एक सीट दिली तर इतर जागांवर मनसेचा भाजपला फायदा होऊ शकतो। त्यातच राज ठाकरे सोबत आल्यास मुंबईतील मराठी मतांमध्ये देखील विभागणी होऊ शकते। शिवसेनेत फूट पडल्याने मराठी मतदार दोन भागांमध्ये विभागला गेलाय। त्यातच मनसेसोबत आल्यास पुन्हा त्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते आणि त्याचा फटका हा उद्धव ठाकरेंना बसू शकतो। तर एकूण राज ठाकरे सोबत आल्यास त्याचा फायदा भाजपला होणार आहे। भाजपचं 400 पार जाण्याचं मिशन आहे। या मिशनमध्ये ज्यांना सोबत घेता येईल त्यांना सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे राज ठाकरे सोबत आल्यास काही जागांवर नक्कीच भाजपला फायदा होईल। त्यातच राज ठाकरेंची हिंदुत्ववादी भूमिका ही भाजपसाठी सोयीची आहे। निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील राज ठाकरेंची भाषणं महत्त्वाची ठरतील। या सगळ्याचा विचार करता राज ठाकरे सोबत येणं हे भाजपसाठी फायद्याचंच आहे। अर्थात राज ठाकरेंनी आता अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते राज्यातील नेत्यांशी देखील चर्चा करणार आहेत। त्यात राज ठाकरेंना किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे महायुतीत येतील का आणि आल्यास त्यांना किती जागा मिळतील हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।